लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. एवढ्या जगात माय मानतो मराठी. नमस्कार, माझे नाव कादंबरी निलेश कदम. मी जिजामाता हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज जेजुरीमध्ये इयत्ता 9वीत शिकणारी विद्यार्थिनी आज आपल्यासमोर विषय मांडते, मला समजलेली मराठी भाषा. महाराष्ट्र हा जिजाऊंच्या संस्कारांचा, शिवरायांच्या विचारांचा आणि शंभूंच्या पराक्रमाचा महाराष्ट्र. शाहूंच्या पुरघम लढ्यांचा आणि बाबासाहेबांच्या लेखणीचा हा महाराष्ट्र. कष्टकरी शेतकऱ्यांचा आणि दंडलितांचा हा महाराष्ट्र. 106 हुतात्म्यांचा आणि दिल्लीच्या तख्तालाही घाम फोडून देणाऱ्या जिगरदार मर्द मराठी मावळ्यांचा हा महाराष्ट्र. आणि याच महाराष्ट्राची मातृभाषा मराठी, हिला मी नमन करते आणि विषयाकडे वळते, मला समजलेली मराठी भाषा. मित्रांनो, खरं तर मला समजलेली मराठी भाषा ही अभिजात दर्जा प्राप्त झालेली. मला समजलेली मराठी भाषा ही कणखर, उत्तुंग आणि अजिंक्य. आणि मला समजलेली मराठी भाषा ही फक्त महाराष्ट्रातच नव्हे, भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात जाणली जाणारी. पण आजकालच्या स्पर्धेच्या युगात माझीच मातृभाषा जरा मागं पडली असं मला वाटतं. का? कारण पालक आपल्या मुलांना इंग्लिश मीडियमच्या शाळेत घालतात, कारण त्यांच्या मुलांना इंग्रजी बोलता यावं, इंग्रजी लिहिता यावं, इंग्रजी समजता यावं. याशिवाय पालक आपल्या मुलांना घरात फक्त इंग्रजीच बोलायचं हा नियम लावतात. पण यातच न कळत आपलाच मुलगा आपलीच मातृभाषा कमी बोलतोय हे त्यांना जाणवत नाही. मराठी असे आमुची मायबोली, जरी ती भिन्न धर्मांनी असो, तिचे पुत्र आम्ही, तिचे पांग फेडू वसे आमच्या हृदय मंदिरात. मला समजलेली मराठी भाषा ही जशी वळेल तशी वळणारी. मला समजलेली मराठी भाषा ही राज्यघटनेत नमूद केलेल्या 22 अधिकृत भाषांपैकी एक आणि 2500 वर्ष जुनी. आम्हाला कोणी विचारलं की मराठी भाषा म्हणजे काय, तर तोंडात फटकन उत्तर येतं, तलवारीची धार म्हणजे मराठी. महाराष्ट्राचा प्राण म्हणजे मराठी. या मातीचा इतिहास म्हणजे मराठी. रयतेचा श्वास म्हणजे मराठी. आणि आमची आन बाण शान म्हणजेच आमची भाषा मराठी. मला समजलेली मराठी भाषा ही अतिशय सुंदर आणि आवाजात जोश आणणारी. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, माझी मायबोली कशी तर अमृतालाही पैजेवर जिंकणार. थोर संत कवींनी त्यांच्या भक्तिभावाने मराठी भाषेला समजवले, त्यांच्या अभंगाने लयलूट केले आणि माझ्या मराठी भाषेचा देव्हारा त्यांच्या आत्मतेजाच्या ज्योतीने उजळूनच टाकले. आज माझ्या मराठी भाषेच्या डोक्यावरती रजमानाचा मुकुट आहे, पण कपडे मात्र फाटकेच. जवळ 450 वर्ष मुघलांनी आणि 150 वर्ष इंग्रजांनी राज्य करूनही माझ्या मराठी भाषेला तळा घालू शकले नाही. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, माझी मराठीची बोलू कौतुके परी अमृतालाही पैजेवर जिंके, ऐसी अक्षर रसिके मेळाविना. मला समजलेली मराठी भाषेमध्ये 19 स्वर आणि 36 व्यंजने आहेत. आणि जगात जाणल्या जाणाऱ्या भाषांपैकी जगात 15वा आणि भारतात 3रा क्रमांक मिळणारी मला समजलेली मराठी भाषा. माझी मराठी भाषा किती अथांग आहे, तिची महिमा किती थोर आहे, किती श्रीमंत आहे, हे पाहण्यासाठी मागे पाहावे लागते. त्यासाठी मराठीत एक सुंदर शब्द आहे, सिंहावलोकन. शिकार करण्याआधी मागे सरकण्याची किंवा मागे जाऊन आपण काय केलं हे बघण्याची सवय फक्त सिंहातच. आणि जोपर्यंत
जोपर्यंत आपण आपल्या मराठी भाषेचे सिंहावलोकन करत नाही तोपर्यंत आपली मराठी भाषा किती थोर आहे, आपली मराठी भाषा किती श्रीमंत आहे, आपली मराठी भाषा अमृतालाही अमृतालाही पैजेवर जिंकणारी का आहे हे समजणार नाही. मला समजलेली मराठी भाषा ही अतिशय गोड आहे, सुंदर आहे आणि आपुलकी दाखवणारी आहे. मराठी असे आमुची माया, तिच्यामुळे जीवनाला लय. तिच्या कवितेत जग दिसतं, तिच्या कवितेत जग दिसतं, तिच्या गीतात प्रेम भरतं. लहान मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्याला कोणतीच भाषा अवगत नसते, पण त्याच्या पहिल्या गोष्टी होतात त्या मात्र आईबरोबरच ना. आणि म्हणूनच जी त्याची आईची भाषा तीच त्याची मातृभाषा. आणि अशीच माझी लहानपणीची मैत्रीण, माझ्या बोबड्या जिभेवर असणारी, सतत माझ्या कानावर पेटणारी माझी मैत्रीण माझी मराठी भाषा. माझ्या मराठी भाषेत इतकी शक्ती आहे की माझ्या मनातले विचार हे जगासमोर कसे मांडायचे ते तिला माहिती. मला जग कसं समजवायचं ते तिला माहिती. मला संस्कार कसे द्यायचे ते तिला माहिती. आणि मला इतिहास कसा सांगायचा आणि त्याची जाणीव कशी करून द्यायची ते तिला माहिती आहे. मित्रांनो, मला कोणी विचारलं की मराठी भाषा म्हणजे काय सांग, तर तोंडून माझं हेच उत्तर येतं, अहो ज्ञानेश्वर माऊलींनी रुजवली ती भाषा मराठी. ज्ञानेश्वर माऊलींनी रुजवली ती भाषा मराठी. शिवरायांनी टिकवली ती संस्कृती मराठी. शिवरायांनी टिकवली ती संस्कृती मराठी. संतांनी वाढवला तो वाण मराठा. आणि आमचा आण बाण शान आणि अभिमान म्हणजे मराठा. आणि आमचा अभिमान म्हणजे मराठा. मित्रांनो, माझी मराठी भाषा इतकी गोड आहे, इतकी सुंदर आहे आणि आवाजात जोश आणणारी आहे. आणि मराठी भाषेला सर्वात श्रीमंत म्हणले जाते, राजभाषा म्हणून ओळखले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेला मान दिला, मराठी बोलीस जास्त महत्त्व दिले आणि माझ्या मराठी भाषेचे महत्त्व वाढवले. 13व्या शतकातील महान वारकरी संत ज्ञानेश्वर यांनी मराठीत ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला. संत तुकारामांनी त्यावेळी मराठीत 3000 अभंग लिहून मराठीचे महत्त्व अनेकच वाढवले. आणि माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी बोलीस अधिकच महत्त्व दिले. आज माझ्या मराठी भाषेला खूप श्रीमंत मानले जाते. माझ्या मराठी भाषेतील श्लोक, कादंबऱ्या, कथा, काव्य, चित्रपटे, उखाणे, गीते, पथनाट्य इतकी सुंदर आणि अर्थपूर्ण आहेत ना की हे आपल्या जीवनाला काहीतरी शिकवून जातात. माझी मराठी भाषा म्हणजे काय तर प्रेम, आपुलकी, जिव्हाळा या तिन्हीचे मिश्रण करून जे साचा तयार होतो ना, ती मला समजलेली मराठी भाषा. मला समजलेली मराठी म्हणजे भाषा म्हणजे काय, आर्थिक आणि सर्वात गोष्टीने विकसित असणारी. जाता जाता एवढंच बोलते, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. आणि मराठीशिवाय अर्थ नाही या महाराष्ट्राच्या मातीला. मराठीशिवाय अर्थ नाही या महाराष्ट्राच्या मातीला. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे आणि जय महाराष्ट्र. धन्यवाद.